ओके, सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या 5व्या दिवसामध्ये मागील 4 दिवसांपासून आपण डिजिटल कोचिंग काय आहे आणि डिजिटल कोचिंग कशी केली पाहिजे, त्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टींवर आपण फोकस करतोय, ह्या गोष्टी आपण शिकतोय. माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल तर टाइप येस इन द चॅट बॉक्स. माझा आवाज जर का क्लिअर असेल, टाइप येस इन द चॅट बॉक्स. गुड. ओके. सर्वांनी एक मेसेज टाकून द्यायचा आहे ग्रुपला, सेशन चालू झालेला आहे त्याचा, म्हणजे बाकीचे लोक जॉईन करतील, त्यांचा पण बेनिफिट होईल. ओके. सो आज आपण शिकणार आहे सेलिंग. सेलिंग का बरं गरजेचं असते हे लक्षात घ्या सर्वात प्रथम. आता तुम्ही तुमचा कोर्स बनवणार, तुम्ही तुमचं कोचिंग करिअर चालू करणार, तुम्ही ॲज अ कोच लोकांसमोर जाणार. नक्कीच तुम्हाला असं वाटते किंवा असं वाटत असेल की बाबा ठीक आहे, या गोष्टीमधून मला काहीतरी पैसे मिळाले पाहिजे, राईट? येस ऑर नो? कारण तुम्ही पण पैसे खर्च करणार आहात. तुम्ही फेसबुक ॲड लावणार, तुम्ही एखाद दोन टूल्स तुम्हाला घ्यावं लागतील, तुम्हाला एफर्ट्स करावे लागतील, तुम्हाला लोकांना शिकवावं लागेल, फ्रीमध्ये क्लासेस घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हालाही कुठेतरी असं वाटेल की मला दोन पैसे या गोष्टीतून मिळाले पाहिजे. येस ऑर नो? किती लोकांना असं वाटेल की याच्यातून मला दोन पैसे मिळाले पाहिजे बाबा, राईट? येस ऑर नो? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटेल की हे सगळं काही केल्यावर मला पैसे मिळाले पाहिजे या गोष्टीत, राईट? का बरं असं वाटेल आपल्याला? त्याचं कारण आहे की आपण मेहनत करू तर आपल्याला असं वाटेल की मला पैसे मिळाले पाहिजे, राईट? मी कुणाला तरी शिकवेल, मी कुणाला तरी कुणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी चेंजेस करेल, तर मलाही असं वाटेल की मला पैसे मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय असते माहिती आहे का? सेलिंग. बघा, शिकवणे हा एक वेगळा भाग आहे आणि सेल करणे हा एक वेगळा भाग आहे. त्यामुळे आजचा जो विषय आहे आपला, 5व्या दिवसाचा आपला जो विषय आहे आजचा, तो आहे सेलिंग. काय आहे? सेलिंग. ओके. उद्या सुद्धा आपला क्लास आहे बरं का. उद्या सुद्धा आपला क्लास आहे, पण उद्याचा जो क्लास आहे तो आपण सकाळी 11 वाजता ठेवू. किती वाजता ठेवणार आहे आपण? 11 वाजता. का बरं 11 वाजता ठेवणार आहे आपण उद्याचा क्लास? कारण की 5 दिवसाच्या रेकॉर्डिंग आपण देणार आहे आजपर्यंतच्या, आणि ज्याने ज्याने त्या रेकॉर्डिंग्स बघितल्या नसतील किंवा ज्याने क्लास अटेंड केला नसेल, ते सर्व लोक उद्या येऊ शकतात 6व्या दिवशी लाईव्ह सेशनला. ठीक आहे. उद्याचं लाईव्ह सेशन असेल, उद्याची रेकॉर्डिंग मिळणार नाही कुणालाच. ठीक आहे. तर ज्या ज्या लोकांनी 5 दिवसामध्ये क्लास मिस केला, ते सर्व लोक उद्या येऊ शकतात आणि उद्याचा क्लास अटेंड करू शकतात. ठीक आहे. तो क्लास आपण 11 वाजता ठेवणार आहे सकाळी. ठीक आहे. उद्या सकाळी 11 वाजता. तर आता आज आपण शिकणार आहे सेलिंग काय आहे आणि सेलिंग का महत्वाचं असते आणि ते कसं केलं पाहिजे. ठीक आहे. सर्वात पहिले मी माझं बोर्ड शेअर करतो तुमच्या समोर आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्या मी काय सांगते. फार महत्वाचं आहे हे. हे जर कॉन्सेप्ट तुम्हाला समजली तर तुम्हाला कधी अडचण जाणार नाही सेलिंगसाठी. ठीक आहे. मी व्हिडिओ ऑफ करतो. ओके. तर आता माझा व्हाईट बोर्ड तुमच्या समोर आहे. ठीक आहे. आता इथे बघूया आपण. बघा, लक्ष द्या. सेलिंग आहे ना, सेलिंग मध्ये खूप प्रकार असतात. आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे, सेल म्हणजे विकणे. ठीक आहे. ओके. पण आज मी तुम्हाला सेलिंगचा एक वेगळी प्रकार सांगणार आहे. बघा, सेलिंग सेलिंगचा अर्थ आहे एखादी गोष्ट, एखादी सर्व्हिस तुम्ही प्रॉपरली जेव्हा देता एखाद्याला. ओके. सेलिंग ही एक काय आहे? सर्व्हिस आहे. ठीक आहे. हे तुम्ही प्रोव्हाइड केलेली काय आहे? सर्व्हिस आहे. आवाज क्लिअर आहे सर्वांना माझा? थोडा सर्दीमुळे आवाज बसला आहे माझा, पण ठीक आहे. सो सेलिंग मध्ये दोन प्रकारची सेलिंग होते जनरली. ओके. एक होते जेन्युइन सेलिंग होते, की जे ऍक्च्युअल सेलिंग आहे, आणि एक होते ज्याला आपण मिस सेलिंग म्हणतो. आता याला थोडं अजून समोर समजून घेतलं तर काय आहे? मिस सेलिंग म्हणजे ज्याला गरज नाही त्याला सुद्धा तो प्रॉडक्ट विकणे.
ओके, प्रॉडक्ट ज्याला गरज नाही त्याला सुद्धा ते विकणे, आणि जेन्युइन म्हणजे ज्याला ऍक्च्युअल गरज आहे, ओके, त्याला ते प्रॉडक्ट जाणे. ठीक आहे. सो आपल्याला हा प्रकार इकडचा जो आहे याच्यामध्ये काम करायचं आहे. ठीक आहे ना. जनरली आय प्रिफर दिस. ओके. बऱ्याच ठिकाणी असंही होते की जिथं प्रॉडक्टची गरज नसते तिथेही प्रॉडक्ट दिल्या जाते. बरोबर आहे. सो आपल्याला हा हा भाग जो आहे हा बघायचा आहे इकडचा. ठीक आहे ना, की ऍक्च्युली ज्यांना गरज आहे. मी मागच्या 2-3 दिवसापासून तुम्हाला तेच सांगतोय, 5 दिवसापासून, आणि मी पुढे तुम्हाला तेच सांगेल, की उद्याही मी तुम्हाला तेच सांगणार आहे, की तुम्ही जर का कॉन्फिडंट असाल मागच्या 5 ते 6 दिवसामध्ये, तरच माझ्याशी पुढे तुम्ही जुळायचं आहे. ओके. तुम्हाला जर का कुठे ना कुठे कॉन्फिडन्स आला असेल, की हा येस, हे मी करू शकतो किंवा हे माझ्यासाठी आहे, तरच तुम्हाला जुळायचं आहे. ठीक आहे. सेलिंग ही सर्व्हिस आहे असं का बरं म्हटलं मी तुम्हाला? त्याचं कारण हे आहे, याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो मी आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. उदाहरण काय आहे माहिती आहे का? समजा एक एक्स व्यक्ती आहे. लक्षात घ्या, हा एक फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा सगळा टॉपिकच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. कारण मी सुरुवातीलाच जे पहिले 3 मिनिटं 5 मिनिटं जे सांगितलं ते फार महत्वाचं होतं. ज्यांनी मिस केलं त्यांनी ते रेकॉर्डिंग मध्ये बघायचं. ठीक आहे. एक्स हा व्यक्ती आहे. ठीक आहे. या एक्स व्यक्तीला काहीतरी ए वस्तू पाहिजे आहे समजा. ओके. ही इज लुकिंग फॉर ए थिंग. म्हणजे ए वस्तूसाठी तो काहीतरी बघत आहे. एक्स व्यक्तीला ही ए वस्तू पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही तुम्ही वाय आहात आणि तुमच्याकडे ही ए वस्तू आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे ही ए वस्तू आहे. आता हा एक्स तुमच्याकडे आला आणि एक एक्झाम्पल झेड पण आहे, त्याच्याकडे पण हे ए वस्तू आहे. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय, फार इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ ऑफ ठेवायचा सर्वांनी. सो एक्स एक व्यक्ती आहे, त्याला ही ए वस्तू पाहिजे आहे. वाय म्हणजे तुम्ही आहात, तुमच्याकडे ही ए वस्तू आहे. आणि एक झेड नावाचा पण व्यक्ती आहे, त्याच्याकडे सुद्धा ही ए वस्तू आहे. आता ऑब्व्हियसली एक्सला माहित आहे की ही ए वस्तू जी आहे ती वाय आणि झेड या दोघांकडे आहे. ठीक आहे. पण तुम्हाला माहित आहे की हा एक्स जर काय हा झेड कडे गेला समजा फॉर एक्झाम्पल, तर हा या एक्सला लुटून टाकणार. काय करणार आहे? लुटून टाकणार. किंवा हा जी ए वस्तू देतोय याच्यासोबत हा बी सी डी हे पण देईल त्याला, ज्याची की काही गरज नाही आहे त्याला. समजून घ्या मी काय सांगतो, फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. किंवा ह्या ए वस्तूची जर का 10 रुपये प्राइस असेल फॉर एक्झाम्पल, तर हा झेड तीच वस्तू त्याला 100 रुपयामध्ये देणार आहे, हेही तुम्हाला माहित आहे. आणि तुम्हाला हेही माहित आहे की ही जी ए वस्तू आहे ही सर्वात बेस्ट जर का कोणी देऊ शकते तर फक्त तुम्हीच देऊ शकता. ओनली यू कॅन प्रोव्हाइड द बेस्ट ए. की हे जी वस्तू आहे ना ही बेस्ट ऑफ द बेस्ट मीच देऊ शकतो मार्केटमध्ये. पण ह्या एक्सला तर ती वस्तू पाहिजे आहे. आता त्या एक्सला काही माहित नाही की तो तुमच्याकडून घेईल कुठं घेईल. पण एक्स जर का समजा पहिल्यांदा एक्स तुमच्याकडे आला ती वस्तू घेण्यासाठी, लक्षात घ्या आता इथून सुरुवात होते या गोष्टी. एक्स जर का तुमच्याकडे आला ती वस्तू घेण्यासाठी, तर तुमचं हे काम आहे की तुम्ही एक्सला एवढ्या चांगल्या प्रकारे ती वस्तू सेल करा की त्यांनी ती तुमच्याकडूनच विकत घेतली पाहिजे. त्याला म्हणतात सर्व्हिस. सेल सर्व्हिस सर्व्हिस सेल. तुम्ही सेलिंग एवढ्या चांगल्या प्रकारे करा त्या एक्सला की त्यांनी ती ए वस्तू जी आहे ती तुमच्याकडूनच घेतली पाहिजे. जर का तुम्ही सेलिंग नाही करू शकले चांगले तर काय होईल हो? कॅन एनीबडी टेल मी इन द चॅट बॉक्स, काय होईल जर तुम्ही चांगल्या प्रकारे सेल नाही करू शकले तर? काय होईल? सिंपल आहे. हा एक्स तुमची वस्तू न घेता हा कुठे जाईल? वाय कडे जाईल किंवा झेड जो काही असेल, सॉरी, हा एक्स जो आहे हा झेड कडे जाईल किंवा एम बी सी ए बी सी कोणाकडे तरी जाईल वस्तू घ्यायला, कारण त्याला तर ती गोष्ट पाहिजे.
पण तुम्हाला हे माहित आहे की हा जर का तुम्हाला सोडून कुठेही गेला तर हा फसणार आहे. फसणार आहे म्हणजे त्याला थोडेसे पैसे जास्त द्यावे लागतील, किंवा त्याला जास्त स्ट्रगल होईल, किंवा त्याला पाहिजे तेवढा सपोर्ट मिळणार नाही, किंवा त्याला पाहिजे तशी सर्व्हिस मिळणार नाही. हे तुम्हाला माहित आहे. मग तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे की तुम्ही त्याला चांगली सेलिंग करा, की तो तुमच्याकडून पुढं गेलाच नाही पाहिजे. कारण समजा जर का तो पुढं गेला आणि तो जर का इथे फसला, तर तो काय होईल? त्याला काय होईल? तो नाराज होईल. तो काहीतरी असं म्हणेल की काय यार, माझा पैसा डुबला, किंवा त्याला मन दुखेल त्याचं. आणि हे जे इथं जे त्याच्यासोबत रॉंग होईल, जे काही याच्यासोबत चुकीचं होणार आहे इथं, हे कशामुळे झालं? कॅन यू इमॅजिन कशामुळे झालं हे? कारण तुम्ही व्यवस्थित सेलिंग केली नाही, म्हणून त्याला तिकडे जावं लागलं. आता समजून घ्या मी काय म्हणतो. जेव्हा सेल्स तुम्ही करता, तेव्हा तो एवढ्या चांगल्या प्रकारे करा, किंवा तुम्ही जर का कॉन्फिडंट आहात तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, तर तो एवढ्या कॉन्फिडंटली करा की तो जो तुमचा कस्टमर आहे ना, तो दुसऱ्या ठिकाणी गेला नाही पाहिजे. आणि जर का तो जातोय, तुम्ही कॉन्फिडंट आहात तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, तरीही जर का तो दुसऱ्या व्यक्तीकडे जातोय समजा एक्झाम्पल, आणि त्याचं जर का नुकसान झालं समजा पुढे जाऊन, सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट लॉस. जो काही त्याचा लॉस होईल त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे. हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की सेलिंग इतनी अच्छी करो, अगर तुम प्रोडक्ट पे तुम्हारे भरोसा है तो, हाँ, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवर भरोसा आहे तर. असं नाही की फक्त सेलिंगच करा, प्रोडक्ट किती खराब असले चालेल, नाही. तुम्ही बघितलं असेल मागचे 5 दिवस, आज 5वा दिवस आहे, कसं वाटलं हो तुम्हाला 5 दिवस? तुम्हाला असं या 5 दिवसात कुठेतरी असं जाणवलं का की ह्या माणसाने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला, आणि असं म्हटलं की नाही हे आहे ना, हे आपण ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकवणार, आज नाही शिकवणार तुम्हाला? 1 तासामध्ये, 1 तास मी तुम्हाला दिलेला आहे, 6 तास मी टोटल तुम्हाला दिलेले आहे. उद्याचा आपला पण उद्याचाही क्लास होणार आहे. या 6 तासामध्ये जे काही डिलिव्हर करता येईल मला, ते सर्व डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे, आणि करणार आहे. उद्या अजून बाकी आहे, राईट? या 6 तासामध्ये कुठंच तरी असा टाइमपास होता का हो, की मी असं केलं, माझं ढमकं झालं, ढमकं हे दाखवलं, ते दाखवलं? काही दाखवलं का मी तुम्हाला? जास्तीत जास्त 5-10 मिनिटं दाखवलं असेल. सो तुमचं प्रॉडक्ट डिलिव्हर करताना किंवा तुमचं प्रॉडक्ट सांगताना पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कुठलाही बिझनेस होता, तुम्हाला जर का तुम्हाला एकदा एका चांगल्या पॉइंटवर पोहोचायचं असेल तर, एका पर्टिक्युलर वेळेनंतर किंवा एका पर्टिक्युलर टाइममध्ये तुम्हाला जर का एक चांगली अचीवमेंट करायची असेल, तर लक्षात ठेवा की तुम्हाला हा प्रकारच तुम्हाला घ्यावा लागेल. नाहीतर काय होईल माहिती आहे का? आणि हे सत्य आहे, हे होईलच. तुम्ही विश्वास करा की नका करू. तुम्ही जर का हा मार्ग चूज केला मिस सेलिंग वाला, तर एका लिमिट पर्यंत तर तुम्ही पैसे पण कमवून घ्याल, तुम्ही पोहोचून पण जाल जिथं पोहोचायचं तुम्हाला तिथं. पण ऍक्च्युअल जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळणार नाही कधीच. म्हणजे समजा तुम्ही तुमचे टार्गेट पण अचीव करून घ्याल तुम्ही, ओके, पण तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार ना, सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे सेलिंग करत असताना कुठलीही गोष्ट, आता हे तर आपण कोर्सेसमध्ये बघणार आहे, तर आपल्याला ही गोष्ट फार लक्षात ठेवायची आहे की खरंच ह्या व्यक्तीच्या कामाचं आहे का माझा प्रॉडक्ट. तुम्हाला माहित आहे का, माझा कोर्स जॉईन करण्याआधी एक इंटरव्ह्यू घेत असतो मी, 30 मिनिटाचा. 30 मिनिट इंटरव्ह्यू घेतो मी झूमवर. आणि जो व्यक्ती मला असं वाटते की याला मी मदत करू शकतो, मी त्यालाच कोर्समध्ये घेतो. बाकीला मी डायरेक्ट सांगतो की नाही, मी तुमची काही हेल्प नाही करू शकत. एकाने मला प्रश्न विचारला होता मागच्या बॅचमध्ये, म्हणजे मागच्या 1-2 बॅचमध्ये विचारला होता
की सर तुम्ही इंटरव्ह्यू घेता मग तुम्ही सर्वांना सिलेक्ट करत असणार. म्हटलं तुम्ही या मग तुम्हाला समजेल की मी सर्वांना सिलेक्ट करतो का. समजा तुमच्या ग्रुपमधून एक्झाम्पलसाठी सांगतो, ठीक आहे, तुमच्या ग्रुपमध्ये समजा एक्झाम्पल एक्झाम्पल सांगतो 15 लोक आहे समजा. 15 लोकांमधून 10 लोकांनी इंटरव्ह्यू बुक केला की हा मला इंटरव्ह्यू करायचा आहे. आता या 10 लोकांसोबत इंटरव्ह्यू केल्यानंतर मला असं लक्षात आलं की या 10 मधले 2 लोक असे आहे की ज्यांना मी मदत नाही करू शकत, ज्यांना मी पैसे कमवून देणं कठीण आहे पुढं माझ्यासाठी. हा, ते शिकू शकतात, त्यांना काही स्किल्स भेटतील, पण पैसे कमवणं त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे. आणि त्यांची इच्छा आहे की सर आम्हाला पैसे कमवायचे आहे. तर मी या 2 लोकांना डायरेक्ट रिजेक्ट करून टाकेल. रिजेक्ट. आता रिजेक्ट केलं मी याने, याने काय होईल माहिती आहे का तुम्हाला? काय होईल याने? रिजेक्ट जर केलं मी तर काय होईल याने? या व्यक्तीला मी सांगून रिजेक्ट केलं की बाबा बघ, तुला मी मदत नाही करू शकत, त्यामुळे मी तुला नाही घेऊ शकत. हा लॉयल कस्टमर बनेल माझा लाईफ टाईम साठी, माहिती आहे का तुम्हाला? जरी याने कुठलं प्रोडक्ट घेतलं नाही, जरी याने मला पैसे दिले नाही, तरीही याला परमनंट याच्या डोक्यात हे राहील की नाही, व्यक्ती जेन्युइन आहे हा. आणि हे याला वाटावं म्हणून नाही करायचं आपल्याला, ऍक्च्युअल तसं करायचं आहे आपल्याला, त्याला वाटावं म्हणून नाही करावं. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो सेल्समध्ये हे काही रूल्स जे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. हे रूल जनरली लोक फॉलो करत नाही, कारण की जर का हे फॉलो केलं तर तुम्ही तुमचे टार्गेट्स मीट नाही करू शकत. ठीक आहे ना? जे काही तुमचे टार्गेट्स असतात ते मीट नाही करू शकत जर तुम्ही हे रूल्स फॉलो केले तर. पण माझं असं सजेशन आहे, हे सजेशन आहे, ही जबरदस्ती नाही आहे, की हे करायला पाहिजे. तुम्हाला जर का तुम्हाला सॅटिस्फाईड प्रकारे जगायचं असेल तर. तुम्ही बघितलं असेल की मी किती रिलॅक्स पद्धतीने शिकवतो तुम्हाला. 10 लोक असू द्या, 5 लोक असू द्या, 2 लोक असू द्या, मला काही फरकच पडत नाही त्या गोष्टी. वाय? बिकॉज आय एम व्हेरी क्लिअर विथ माय रूल्स. ओके, व्हेरी क्लिअर इन माय माइंड. कुठलंच कन्फ्युजन नाही आहे मला त्याच्याबद्दल, की काय पाहिजे आणि काय करायचं आहे याच्याबद्दल कन्फ्युजन नाही आहे. ओके, तर ती क्लॅरिटी आली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे. ओके. सो आता आपण समजून घेऊ की सेल जो विषय आहे, सेलिंग जे आहे, हे का, कशी आणि काय गरजेची आपल्याला. बघा तुम्ही ऑब्व्हियसली एखादा कोर्स बनवणार, एखादा काउन्सिलिंग सेशन बनवणार, राईट? राईट. किंवा तुम्ही एखादं कन्सल्टेशन सेशन बनवणार, राईट? सो ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही लोकांना वेळ द्याल, जेव्हा तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कराल, तेव्हा तुमची पण काहीतरी अपेक्षा असेल त्यांच्याकडून. येस ऑर नो? राईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 days क्लास घ्याल. ठीक आहे, तुम्ही 5 days क्लास घेतला कुठल्या तरी विषयाचा. त्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की यार मी आता 5 days इन्व्हेस्ट केले, या लोकांना आणण्यासाठी फेसबुकवर ऍड लावली, त्याच्यावर पैसा खर्च केला, 5 दिवस यांना दिले. सो त्यानंतर तुम्ही पण असं एक्सपेक्ट कराल ना काहीतरी की हा आता याच्यातले काही लोक तरी माझ्यासोबत पुढे जातील. ते जातील न जातील तो नंतरचा भाग आहे. ठीक आहे, ते तुमच्या हातात नाही आहे. पण त्याला सेलिंग म्हणतात ऍक्च्युली, समजून घ्या. सो मग तुम्ही काय करणार, ते 5 days नंतर तुमचं एक प्रॉडक्ट पिच करणार त्यांना, की माझं जे नेक्स्ट लेवल जे आहे, 5 दिवस मी तुम्हाला शिकवलं, आता तुम्हाला जर याच्या नंतरचा ऍडव्हान्स जर का शिकायचं असेल तर हा माझा 21 days कोर्स आहे. एक्झाम्पल एक्झाम्पल आहे, ठीक आहे, हा 21 days माझा कोर्स आहे, हा तुम्ही जॉईन करू शकता. राईट. दिस इज व्हॉट इज सेलिंग. इथं काय केलं तुम्ही, जसं की मी पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे, इथं ट्रस्ट गेन केला त्यांचा. राईट. इथं त्यांनी तुमचं प्रॉडक्ट वापरलं, यूज केलं, म्हणजे त्यांनी 5 दिवस बघितलं ना तुम्हाला, म्हणजे यूज केलं. यूज अँड बेनिफिटेड, म्हणजे त्यांना बेनिफिट झाला काहीतरी. अँड नाऊ दे आर रेडी टू जॉईन यू. दिस इज व्हॉट इज द सेलिंग कॉन्सेप्ट. फर्स्ट ट्रस्ट. जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास नाही,
तो तुमच्या सोबत जुळत नाही. याच्यासाठी मी अमेझॉनची स्टोरी सांगतो नेहमी, लक्षात घ्या. अमेझॉन जेव्हा नवीन नवीन चालू झालं होतं, लोक कॅश ऑन डिलिव्हरी COD करायचे, की पहिले प्रॉडक्ट येऊ दे बाबा, नंतर पैसे देऊ. आता अमेझॉनच्या 80 to 90% ऑर्डर ह्या प्री बुक असतात. प्री बुक याचा अर्थ पहिले पैसे पे करतात लोक, राईट. आणि 3 दिवसानं त्याचं प्रॉडक्ट येते, किंवा 4 दिवसांनी त्याचं प्रॉडक्ट येते. गेटिंग माय पॉईंट? का बरं झालं हे? कारण आधी आधी बॉक्समध्ये दगड आले, काही आलं, हे आलं, ते आलं, असे प्रॉब्लेम होते. ते प्रॉब्लेम अमेझॉनने काय केले? सॉर्ट आउट केले. आज लोकांचा अमेझॉनवर विश्वास आहे. आज दुसऱ्या ठिकाणावरून ऑर्डर करतात का तुम्ही? नाही. आज मॅक्सिमम तुम्ही ऑर्डर कुठून करता? अमेझॉनवरून करता. का बरं? विश्वास, ट्रस्ट, ही एकच गोष्ट आहे. तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावं लागेल, की तुम्ही ज्या कुठल्या याच्यामध्ये आहात, फील्डमध्ये आहात. आता तुम्ही कोचिंगच्या फील्डमध्ये एंट्री करणार आहात, पण ज्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही असाल, किंवा ज्या कुठल्या फील्डमध्ये जाल लाईफमध्ये, तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट आहे का, जर का तुम्ही तुमचा आणि कस्टमरचा संबंध जर येत असेल, तर तिथे तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्ही ट्रस्ट कसा त्याचा गेन करू शकता. हाऊ टू गेन अ ट्रस्ट. आज एक 10-15 मिनिटं एक्स्ट्रा होतील, चालेल ना सर्वांना? येस नो इन द चॅट बॉक्स, प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. आर यू रेडी टू स्पेंड 10-15 minutes एक्स्ट्रा विथ मी टुडे? ओके. सो आपल्याला ट्रस्ट गेन करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमचा कस्टमर तुम्हाला ट्रस्ट करतो, तेव्हा तो तुमच्यासोबत पुढे जुळायला काय होतो? तयार होतो. ओके, क्लिअर? ठीक आहे. सो आपण काय काय बघितलं आतापर्यंत? सेलिंगचे प्रकार बघितले. 2 असतात, एक जेन्युइन असतात, एक मिस सेलिंग. मिस सेलिंग म्हणजे ज्याला गरज नाही उसको भी बेचो, बस बेचो 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 बेचो, अपना पैसा बनाओ. आणि जेन्युइन सेलिंग, ज्याला गरज आहे त्यालाच प्रोडक्ट द्या, ऍक्च्युअल त्याच्यासोबत तुम्ही काम करा. गॉट इट? नेक्स्ट, कोर्स तुम्ही बनवणार आहात. 5 दिवसाचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे. फेसबुक ऍड बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता तुम्हाला त्याच्यावर काम करायचं. ओके, आता पुढचा आपण एक विषय घेऊ. हा पण एक इम्पॉर्टंट विषय आहे. बघा, कुठलाही कस्टमर सेलिंगसाठी, मी स्पेशली कोचिंग बद्दल बोलतोय, काय मी बाकीच्या कुठल्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे. कारण आपण कोचिंग शिकतोय या 6 दिवसामध्ये, तर मी कोचिंग बद्दलच बोलणार आहे. फक्त मी थोडे थोडे एक्झाम्पल देतो आजूबाजूचे, पण मेजरली माझा फोकस कोचिंगवर आहे. एक कस्टमर आहे. कस्टमर म्हणजे काय? स्टुडंट. आपल्यासाठी कोण आहे तो? स्टुडंट आहे, राईट. तो एक विषय शिकायला तुमच्याकडे आला, फॉर एक्झाम्पल. जनरली तो काय करतो? जनरली एक पद्धत आहे मार्केटमध्ये, तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं. एक पद्धत आहे मार्केटमध्ये, जिथं काय होते माहिती आहे का? L1 L2 L3 ह्या प्रकार आहे. L1 L2 L3. हे L1 L2 L3 काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. L1 चा अर्थ आहे लेवल 1, L2 चा अर्थ आहे लेवल 2, L3 चा अर्थ आहे लेवल 3. ठीक आहे. कस्टमरला समजा एक एक तर इथं मी पुन्हा उदाहरण देतो. एक एक्स व्यक्ती आहे, एक्स, आणि एक वाय व्यक्ती आहे, वाय. ठीक आहे. आणि एक एम नावाचा व्यक्ती ह्या एक्सच्या कडे आला शिकायसाठी. ओके, तर आता एम पहिल्यांदा एक्सला भेटत आहे, त्यामुळे एम डायरेक्ट एक्सवर विश्वास करेल का? चान्सेस कमी आहेत, बरोबर. जनरली चान्सेस कमी आहेत. तर एक पद्धत बनवल्या गेली मार्केटमध्ये, त्या पद्धतला म्हणतात L1 L2 L3. आता ही पद्धत काय आहे हे समजून घ्या. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 म्हणजे आधी कुठल्याही कस्टमरला काय करा? एक स्मॉल प्रॉडक्ट द्या. स्मॉल प्रॉडक्ट, याला स्मॉल प्रॉडक्ट किंवा स्मॉल तिकीट प्रॉडक्ट असंही म्हटलं जाते. ठीक आहे. स्मॉल तिकीट म्हणजे 999, 1999, 3000, 5000 असं प्रॉडक्ट आहे. आता 3-4 हजार हा व्यक्ती सहज इन्व्हेस्ट करेल. कोण? एम. कोणासोबत? एक्स सोबत. मग त्याला 20 दिवस 30 दिवस ट्रेनिंग दिल्यानंतर, किंवा 10 दिवस ट्रेनिंग दिल्यानंतर
त्याला एक मिड साईज प्रॉडक्ट सांगा. मिड साईज. मिड साईज म्हणजे L2. हे किती असेल? 15,000 ते 20,000च्या आसपास. ओके. मग तो पुन्हा 1-2 महिने काहीतरी तुमच्यासोबत काम करेल आणि मग त्याला L3 पिच करायचं आहे. L3 सांगायचं आहे, विच इज अ हाय तिकीट प्रॉडक्ट. हाय तिकीट. आता हाय तिकीटचा अर्थ काय? ज्याची किंमत 50,000 पासून तर 1,00,000 पर्यंत असेल किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त असते. ओके. किती लोकांना समजलं हे L1, L2, L3? सांगा बरं जरा. टाईप इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं हे? हे जर का तुम्हाला समजलं तर तुम्ही जेव्हा तुमचा कोर्स तयार कराल तेव्हा तुम्हाला इझी जाईल अर्निंग करण्यासाठी. तेव्हा तुम्हाला इझी जाईल लोकांना सांगण्यासाठी. पण मी हे मेथड शिकवत नाही. मी L1, L2, L3 नाही शिकवत. मी डायरेक्ट फक्त L1 आणि L2 संपला विषय. L3 4 3 4 5 6 नाही आहे आपल्याजवळ. ठीक आहे. ओके. ते पण मी तुम्हाला सांगतो. किती लोकांना बरं. हे तुम्हाला अजून समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजेल. किती लोकांनी याच्या आधी ऑनलाईन कोर्स विकत घेतलेला आहे कोणाचा तरी किंवा ऑनलाईन कोर्समध्ये काहीतरी शिकले आहे तुम्ही लॉकडाऊन मध्ये किंवा किती लोकांनी केलेलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी ऑनलाईन कोर्स याच्या आधी विकत घेतलेला आहे कुठला ना कुठला घेतलेला आहे? ज्या कुठल्या व्यक्तीचा ऑनलाईन कोर्स तुम्ही घेतला असेल काही दिवसानंतर त्यांनी तुम्हाला ऍडव्हान्स लेवल बद्दल सांगितलं का? येस नो? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ऍडव्हान्स लेवल बद्दल सांगितलं का? येस. दॅट इज व्हॉट इज द L2, L3. समजलं तुम्हाला? तीच L2, L3. पण जेव्हा आता तुम्ही त्या त्या साईडने आहे बघा, लक्षात घ्या. लक्षात घ्या, इथे मी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे तुम्हाला फारच इम्पॉर्टंट गोष्ट. हा आहे स्टुडंट. हा आहे टीचर. कोच टीचर. बरोबर आहे. तर टीचरलाही खूप खर्च असते हे तुम्हालाही माहित आहे. झूम आहे, फेसबुक ऍड आहे, हे आहे, ते आहे. आणि हा आहे स्टुडंट. ओके. सो आता तुम्ही आधी या साईडने होते, इथे होते तुम्ही आधी जेव्हा तुम्ही कोर्सेस घेतले. पण आता मागच्या 5 दिवसात मी तुम्हाला काय करत आहे माहिती आहे का? प्रयत्न माझा काय आहे? तुम्हाला इथून इथं आणायचं आहे. ठीक आहे ना? कारण तुम्ही टीचर होणार आहे ना आता. तर तुम्हाला समजलं पाहिजे की टीचरच्या बॅकएंड मध्ये किती खर्च असतो. राईट. स्टुडंटला नेहमी काय वाटत असते? बापरे, काय महाग आहे, किती महाग आहे, किती इतके पैसे, एवढे पैसे. पण जेव्हा तो इथं येतो तेव्हा त्याला समजते की अरे नाही यार, सही बात आहे. आता तुम्ही माझा प्रयत्न काय आहे चालू तुम्हाला मागच्या 5 दिवसामध्ये की तुम्हाला स्टुडंट पासून अपग्रेड करून टीचर मध्ये आणायचं आहे किंवा कोच मध्ये आणायचं आहे. आणि जेव्हा मग आता तुमचे इथे स्टुडंट तयार होतील, समजलं? तेव्हा जे डाऊट तुमच्या डोक्यात होते ऍज अ स्टुडंट तेच डाऊट यांच्या डोक्यात पण असणार आहे. येस ऑर नो? तुमच्याबद्दल. पण ते डाऊट तुमच्या डोक्यात होते त्यामुळे त्याचे उत्तर तुमच्याकडे असणार. आणि तुम्ही हा 6 दिवसाचा क्लास केला म्हणून त्याचे उत्तर तुमच्याकडे असणार आहे. तर तुम्ही यांचे डाऊट सॉल्युशन करू शकाल, यांच्या डाऊटला उत्तर देऊ शकाल. गेटिंग माय पॉइंट? येस नो? गेटिंग माय पॉइंट? डिफिकल्ट वाटत आहे काय? डोक्यावरून जात आहे का? सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करत आहे मी तसंही. सो तुम्हाला काय खर्च असतो बॅकएंड मध्ये? एक ऍड लावली होती मी 99 रुपयाची. एका जणाची मला कमेंट आली होती की सर 99 रुपये आणि तुम्ही किती पैसे कमवता 99 रुपये घेऊन लोकांकडून? पण तुम्हाला माहित आहे का फेसबुकवर जर का 99 रुपयाची ऍड तुम्ही लावत असाल, पण हे कधी समजते जेव्हा तुम्ही स्वतः ते करता काम. पाण्यामध्ये मासा काय आहे ते? राहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. समजलं का? पाण्यात तो मासा कसा राहतो हे कधी समजते? जेव्हा तुम्ही मासा होता तेव्हा. तर एकाने मला प्रश्न विचारला की सर 99 रुपये तुम्ही घेता, असे जर का तुम्ही 1000 लोकांकडून पैसे घेतले तर इथेच तुम्ही 1,00,000 रुपये छापून टाकणार. पण तुम्हाला माहित आहे का की 99 रुपये जेव्हा आपण फेसबुकवरून घेतो एखाद्या व्यक्तीकडून
ऍड जेव्हा आपण लावतो तेव्हा या 99 साठी फेसबुकला जवळजवळ 600 ते 700 रुपये पे करावे लागतात आपल्याला. म्हणजे म्हणजे लक्षात घ्या, एक व्यक्ती जर का 99 रुपये देऊन माझ्या क्लासमध्ये बसत आहे, तर त्यांनी 99 दिले, पण त्याला क्लासमध्ये आणण्यासाठी मी किती दिले फेसबुकला? 500 रुपये मी एक्स्ट्रा दिले माझ्या खिशातून फेसबुकला. हे सर्व तुम्हाला समजावं लागेल. आता काही लोकांच्या मनात एक डाऊट असेल, की सर 500 आपण का द्यायचे मग एक्स्ट्रा? हे फनल आहे. याला काय म्हणतात? फनल. हे सांगणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळ 5-10 मिनिटांमध्ये. सेलिंगचं फनल आहे. ओके, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ते सांगतो. हे बघा, लक्षात घ्या, इथे लक्ष द्या. सर्वात आधी हे जो आहे इथे इथे मोस्ट इंटरेस्टेड लोक तुमच्या प्रोग्राम मधले ते इथे येतात. याला फनल म्हणतात. इथे तुम्ही एका व्यक्तीवर 500 रुपये स्पेंड केले. हा तुमचा L0 प्रोग्राम आहे. हा लॉस मध्ये आहे, कारण तुम्ही स्पेंड केले पैसे. राईट? तुम्ही स्पेंड केले पैसे, पैसा लावला तुम्ही त्याच्यावर. पण जेव्हा तुम्ही इथं L1 मध्ये एक प्रॉडक्ट पिच करता 3,000 किंवा 5,000 किंवा 10,000चं, तेव्हा तुम्ही जे इथे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहे हे इथे रिकवर होतात तुमचे. ते पैसे रिकवर झाले इथे फक्त. L2 मध्ये तुमची अर्निंग होते, कारण आता हे पैसे इथे रिकवर झालेले आहे तुमचे. आता इथे जेव्हा तुम्ही 10,000 किंवा 20,000 किंवा 30,000चा प्रॉडक्ट देता तेव्हा तुमची अर्निंग होते. हे समजत आहे का तुम्हाला, की तुमच्या डोक्यावरून जात आहे? कोणाला काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? हे समजणं फार गरजेचं आहे तुम्हाला, कारण हे जेव्हा तुम्हाला समजेल तरच तुम्ही पुढं व्यवस्थित काम करू शकाल. किती लोकांना समजत आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना नाही समजत आहे? टाईप नो इन द चॅट बॉक्स. बघू आपण, मी सांगतो तुम्हाला. समजते तुम्हाला? हा. सो मुद्दा हा आहे की ह्या लेवलला तुम्ही फेसबुकला इन्व्हेस्ट केले, तुम्ही फ्री क्लास दिला, राईट? आणि नंतर तुम्ही एक छोटंसं प्रॉडक्ट लोकांना सांगितलं. कुठलाही विषय, कुठलाही असू द्या तुमचा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर सब्जेक्ट, विषय कुठलाही असेल, हेल्थचा असेल, कुठलाही स्पिरिच्युअल असेल, डिजिटल असेल, कुठलाही विषय असेल, कारण तो डायरेक्टली तुम्हाला पैसे देईल का? काही लोक माझ्याकडे येतात आणि मला काय म्हणतात माहिती आहे का, सर आपण डायरेक्ट असं नाही करू शकत का? डायरेक्ट नाही विकू शकत का आपण प्रोडक्ट? अरे बाबा, तुला डायरेक्ट तुझं प्रोडक्ट कशाला घेईल कोणी? तुला कोण, तू कोण सेलिब्रिटी आहे का? कोण ओळखते तुला? आणि एखादा माणूस विदाऊट, न ओळखता कोणी तुम्हाला 10 रुपये पण देणार नाही. 1,000 रुपये तर दूरची गोष्ट राहिली. समजलं का? त्याच्यासाठी पहिले तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे शिकवता, तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे, तुमच्याकडे नॉलेज किती आहे, हे सर्व लोकांना तुम्हाला आधी दाखवावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला फ्री क्लास घ्यावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना डेमो क्लास घ्यावा लागतो. आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फेसबुक ऍड करावे लागते. बरेच लोक एक एक अजून एक गोष्ट करतात. मी तुम्हाला सगळ्या मिसकन्सेप्ट जे आहेत ना त्या दूर करत आहे तुमच्या डोक्यातल्या आज. याच्या त्याच्या ग्रुपमध्ये जातात, तिथे लोकांना मेसेज करतात की माझं हे प्रॉडक्ट आहे, माझं हे. कधीच करू नका. कारण सांगतो मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल. मी डिजिटल मार्केटिंगचा ग्रुप बनवला की या डिजिटल मार्केटिंग मी तुम्हाला शिकवतो. आता याच्यामध्ये जे लोक ऍड झाले ते कोणते आहेत? ज्यांना डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर आहे? आणि समजा एखाद्याचा योगाचा प्रॉडक्ट आहे, जो योगा शिकवतो, तो बसला या सर्वांना मेसेज करत की चला मी योगा शिकवतो, योगा शिक. अरे ते आले कशासाठी? डिजिटल मार्केटिंगसाठी. त्यांना योगामध्ये इंटरेस्ट आहे का? नाही. म्हणजे इथं काय झालं अगेन? इरिलेव्हंट ऑडियन्स. ऑडियन्स असा आहे की ज्याचा काही रिलेव्हन्स नाही आहे तुमच्या सब्जेक्ट सोबत, आणि तुम्ही त्याला तुमचं प्रोडक्ट विकताय. म्हणजे गंजे को कंगी बेच रहे हो आप. याच्यामध्ये सक्सेस येईल का तुम्हाला? नाही येणार.
तुम्हाला असा ऑडियन्स शोधावा लागेल की ज्याला योगामध्ये इंटरेस्ट आहे. तो कुठून मिळेल तुम्हाला? तो तुम्हाला फेसबुकवरून मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट अपग्रेड करावा लागेल. पैसा खर्च करावा लागेल. फुकटमध्ये मिळणार नाही तो. राइट? दिस इज व्हाट इज द राइट मेथड. बहुत लोग इस गलत चीजों में फंस जाते हैं. समजलं तुम्हाला? हा विषय वेगळा आहे. सो तुमची अर्निंग कुठं होईल? L1 ला किंवा L2 ला तुमची अर्निंग होईल. समजलं तुम्हाला? L1 ला किंवा L2 ला तुमची अर्निंग होईल. आणि L3 ला काय होईल मग? L3 ला तुम्ही म्हणतात ना प्रॉफिट्स बनवाल. ओके, प्रॉफिट्स पेक्षा वर, समजा प्रॉफिटच्या थोडं वर, कारण की इथे तुम्ही 50 to 1 लाख रुपीजचं प्रॉडक्ट सेल करणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज व्हॉट इज युअर स्ट्रक्चर. बरं, आता जो व्यक्ती अगदी कम्प्लिटली नवीन आहे, की सर तुमच्यापासूनच माझी सुरुवात झाली, तोपर्यंत तर मला कोचिंग काय आहे हे माहीतच नव्हतं. तो व्यक्ती 1 लाखाचं प्रॉडक्ट किंवा 1 लाखाचं कन्सल्टेशन शेअर विकू शकेल का एकदम? त्याचं उत्तर आहे की नाही, सध्या नाही विकू शकणार तो. तुम्हाला मिनिमम 6 महिने ते 1 वर्ष एफर्ट्स घ्यावे लागतील. तुम्हाला ही इंडस्ट्री समजून घ्यावी लागेल. तुम्हाला सेलिंगच्या कॉन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. तुम्हाला लोकांशी कसं बोलायचं ते समजून घ्यावं लागेल. तुम्हाला प्रॉडक्ट कसं बनवायचं ते समजून घ्यावं लागेल. तुम्हाला पब्लिक स्पीकिंग समजून घ्यावं लागेल. तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल समजून घ्यावं लागेल. एखादा व्यक्ती नोकरी करायला गेला, जॉब करायला गेला, डायरेक्ट पहिल्या दिवशी त्याला 1 लाख रुपये पगार भेटतोय. डायरेक्ट 1 लाख. अरे आले का तुम्ही? अरे चांगली गोष्ट आहे. चला चला 1 लाख रुपये पगार घ्या, यांना ठेवून घ्या, असं होते का? नाही. त्याला सुरुवात करावी लागते ना काहीतरी. 10,000, 20,000, 30,000 पासून तो सुरुवात करतो. आणि हळूहळू हळू मग त्याची सॅलरी 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात ₹1,00,000, ₹2,00,000 होते. समजा जे काय त्याच्या स्किलवर डिपेंड आहे. काही लोक 10 वर्षही एखाद्या ठिकाणी काम करतात तरी त्यांचा पगार वाढत नाही. का नाही वाढत? तो स्वतः वाढत नाही ना ऍज अ पर्सन. तो तसाच राहतो. तो स्किल वाढवत नाही, तो काम करत नाही स्वतःवर म्हणून. सेम गोष्ट अप्लाइड टू एनी बिझनेस और सेम गोष्ट अप्लाइड आहे कोचिंग मध्ये सुद्धा. तुम्ही या फील्डमध्ये आल्यावर तुम्ही स्वतःला किती अपग्रेड करत राहता त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचे प्राइजेस आणि तुमचे हे कसं वाढणार. मी तुम्हाला सांगितलं होतं की 2020 मध्ये आय स्टार्टेड विथ 999 रुपीज प्रॉडक्ट. किती? 999. पण एक प्रत्येक एव्हरी मंथ आजही मी दररोज शिकत असतो. ओके, अपग्रेड करत राहिलो ना मी. दॅट इज द रिझन आय एम यु नो एबल टू अपग्रेड माय प्राइजेस ऑल्सो. काही लोक फक्त प्राइजेस वाढवतात की सर हा मागच्या वर्षी 900 विकला काय, यावर्षी मी 2,000 करतो. अरे बाबा, ऍक्च्युअल तू तशी व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे का? मुद्दा हा आहे. एक्झाम्पल सांगतो. जर का तुम्ही समजा योगा शिकवता, ओके, तुमचा विषय आहे योगा, ठीक आहे, आणि यू आर कॉन्फिडंट की जो योगा मी शिकवतो ना ते योगा महाराष्ट्रात कोणीच शिकवत नाही. देन यू कॅन चार्ज व्हॉट एव्हर यू वॉन्ट. पण याच्यामध्ये एक पण आहे की जो तुमच्याकडे पहिल्यांदा येणारा जो व्यक्ती आहे त्याला माहित आहे का की तुम्ही किती हुशार आहे म्हणून योगामध्ये, की तुमच्यासारखा व्यक्ती महाराष्ट्रात नाहीच आहे हे त्याला माहित आहे का? नाही माहित. मग त्याला हे माहित कसं होईल? जेव्हा तो 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तुमच्यासोबत स्पेंड करेल, मग त्याला समजेल की अरे सर तर खूप हुशार आहे बाबा. तेव्हा तो पैसे देईल तुम्हाला. येस ऑर नो? येस ऑर नो? तेव्हा तो तुमचा योगा जो बाकीच्यासाठी तो ₹500 देत नाही, तुमच्यासाठी तो ₹15,000 देईल. का बरं? कारण त्याला माहित आहे की नाही, अरे ये आदमी अलग है. दिस इज व्हॉट इज द प्रॉब्लेम. बरेच लोक का नाही करू शकत माहित आहे का? कारण त्यांना लगेच फास्ट रिझल्ट पाहिजे. रिझल्ट फास्ट भेटतात, भेटत नाही याच्यातला प्रश्न नाही आहे. मुद्दा हे आहे की तुमचं स्ट्रक्चर, तुमची प्रोसेस ती बरोबर आहे का? इज इट क्लिअर एव्हरीवन? येस नो इन द चॅट बॉक्स. इज इट क्लिअर? एनी क्वेश्चन्स?
up till now? Any questions? Please in the chat box. समजतंय का मी तुम्हाला काय शिकवतोय ते मागच्या 5 दिवसापासून? किती लोकांना असं वाटतं की 5 days was the really a great value? Type me in the chat box. Good. तुमचा ग्रुप ओपन आहे, तुमची चॅट बॉक्स ओपन आहे, सगळं ओपन आहे तुमचं, ठीक आहे ना? आता मी तुम्हाला एक महत्वाचं हे सांगतो. पीपीटीचा आपला एक विषय राहिलेला होता ना, मी बोललो तुम्हाला की मी तुम्हाला शिकून देईल पीपीटी. सो मी तुम्हाला पीपीटी सांगून देईल आज, ठीक आहे? ओके. सो पुन्हा एकदा मी रिवाइज करतो सगळ्या गोष्टी आणि मग आपण पीपीटी या विषयावर जाऊ. लक्षात घ्या, सेलिंग करताना सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जेन्युइन सेलिंग करा. तुम्ही त्याच लोकांना तुमचं प्रॉडक्ट द्या ज्यांना गरज आहे. त्याच लोकांना तुमचं प्रॉडक्ट द्या ज्यांच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करू शकता, काहीतरी बदल करू शकता, काहीतरी त्यांचा फायदा करू शकता. ठीक आहे? उगाच कोणालाही देण्यात आणि विकण्यात काय अर्थ नाहीये. हा रूल ठेवा जर तुम्हाला लॉंग टर्म राहायचं असेल तर. जर तुम्हाला असं वाटते की हे काम मला पुढेही करायचं आहे आणि मला करत राहायचं आहे तर, ठीक आहे? गेटिंग माय पॉइंट? ओके. त्यानंतर तुम्ही कुठला तरी कोर्स बनवणार आहात, हे मी रिव्हिजन करतोय जे शिकवलं मी त्याचं. कुठला तरी कोर्स बनवणार आहात, काउन्सिलिंग करणार आहात किंवा कन्सल्टेशन करणार आहात, तीनपैकी एक गोष्ट करणार तुम्ही, ठीक आहे? प्रत्येक जण काही कोर्स नाही बनव, काही जण कन्सल्टेशन करतील, काही जण काउन्सलेशन करतील, काही जण कोर्स सेल करतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की सर्वात आधी तुम्ही कस्टमरचा ट्रस्ट कसा गेन कराल, त्याच्यामध्ये त्याचा ट्रस्ट कसा घ्याल. दुसरी गोष्ट, त्याला काही बेनिफिट्स कसे द्याल, त्याला तुमच्या काही सर्व्हिसेस वापरायला कशा द्याल, आणि त्यानंतर ही विल बी और शी विल बी रेडी टू जॉईन यू. समजलं का तुम्हाला? रिअल इस्टेटचं एक चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला, समजून घ्या. तुम्हाला बऱ्याच लोकांना अनुभव असेल, नसेल तर मी काय सांगतो ते ऐका, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. बऱ्याचदा आपण फ्लॅट किंवा घर विकत घेताना काय होते की ते लोक आपल्याला घर दाखवतात दाखवतात की नाही, डेमो फ्लॅट दाखवतात, त्याच्यामध्ये घेऊन जातात, तो फ्लॅट कसा असेल ते सांगतात, राईट? म्हणजे ते काय करत आहेत, तुम्हाला एक्सपिरियन्स क्रिएट करून देत आहे की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये जाल तर तुम्हाला कसं वाटेल. गेटिंग माय पॉइंट? सो तो एक्सपिरियन्स क्रिएट करता आला पाहिजे तुम्हाला, तुमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून, तुमच्या कोर्सच्या माध्यमातून, तुमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून, कि अगर आप ये काम करोगे, या जर का तुम्ही योगा कराल, जर का तुम्ही ट्रेनर व्हाल तर काय होईल, हा तुम्हाला एक्सपिरियन्स क्रिएट करता आला पाहिजे त्या 2 ते 3 दिवसामध्ये. ठीक आहे? याच्यासाठी मी अमेझॉनचं उदाहरणही दिलं तुम्हाला. ठीक आहे? त्यानंतर आपण हे बघितलं की कस्टमर L1 L2 L3 काय आहे, स्मॉल प्रोडक्ट, मिड प्रोडक्ट, हाय प्रोडक्ट. एकदम कोणी तुम्हाला पैसे देत नसते, लेवलनी लोक पैसे देत असतात. ठीक आहे? कारण स्टुडंट, ॲज अ स्टुडंट तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतात. ठीक आहे? त्याचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे. ह्याच्यासाठी ते उत्तर देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, 1 to 1 जसं मी करतो, इंटरव्ह्यू करू शकता तुम्ही तुमच्या स्टुडंट सोबत, की तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्यासोबत बोला, मी त्याचं उत्तर देईल तुम्हाला. जर का आपण दोघं जण एकमेकांशी, बी क्लिअर, क्लिअर राहा. असं नाही की मी प्रेशर करून सेल करत आहे, प्रेशराईज सेल नसते होत. जर का मी तुम्हाला व्हॅल्यू देऊ शकत असेल, मी तुमच्या लाईफमध्ये चेंज करू शकत असेल तर माझ्यासोबत जुळा. इतकं क्लिअर जर का तुमचं असेल तर फार सोपं जाईल तुम्हाला सेलिंग करायला. लोकांना सेल आवडत नाही, सेल्स नाही आवडत लोकांना, पण सेल्स इज अ व्हेरी, म्हणजे खूप चांगली एक हे कॉन्सेप्ट आहे सेल्स. ठीक आहे? सो 1 to 1 मध्ये तुम्ही त्यांच्याशी 1 to 1 घ्या, त्यांना विचारा की माझा कोर्स कसा वाटला, पुढे माझ्याशी जॉईन करा वाटेल का तुम्हाला, काय अडचण आहे, हे सर्व काही तुम्ही विचारू शकता. काही लोकांना इच्छा असते, पण काही लोकांची पैशाची अडचण असते, त्यावेळेस तुम्ही हे सगळ्या गोष्टी वापरू शकता. ओके. त्यानंतर मी तुम्हाला हे L1 L2 हे फनल समजून सांगितलं, याला फनल असं म्हणतात. ठीक आहे? याला फनल असं म्हणतात. ओके. आता एक महत्वाचं सेंटेन्स सांगणार आहे तुम्हाला मी. हे बघा, पीपल लव टू बाय बट दे हेट बीइंग सोल्ड. हे लक्षात ठेवा नेहमी.
लोकांना गोष्टी विकत घ्यायला आवडतात, बट दे हेट बीइंग सोल्ड. कोणीतरी त्यांना विकत आहे हे त्यांना नाही आवडत. So whenever or wherever, if you are in sales or if you are doing any kind of sales, do not sell them. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेशराईज कराल तेव्हा तुम्ही फेल व्हाल. सिंपल गोष्ट आहे. क्रिएट समथिंग, काहीतरी असं बनवायचं आहे, काहीतरी असं तयार करायचं आहे की त्यांनी स्वतःहून इंटरेस्ट घेतला पाहिजे की नाही सर मुझे ये चाहिए, आय वॉन्ट दिस, और आय वॉन्ट टू बी a part of this. I want to become a member of your community. I want to join your community. I want to join your course. I want to join your sessions. Whatever. Create something like that. Are you getting my point? Yes, no? Okay. Now, the last thing. Clear आहे इथपर्यंत सर्वांना समजलं? चॅट जीपीटीचा स्वाती मॅडम तुम्ही काय करू शकता? चॅट जीपीटीची हेल्प घेऊ शकता तुम्ही. सर्व कोर्स चॅट जीपीटी मध्ये नसते बनवायचा. ठीक आहे ना? लक्षात घ्या, एक एक व्यक्ती आहे ज्याला काहीच येत नाही, जो झिरो आहे, तो फक्त चॅट जीपीटीच्या बेसिसवर कोर्स नाही बनवू शकत. त्याला स्वतःच काहीतरी डोकं लागेल, बरोबर आहे. त्याला स्वतःचे काहीतरी एक्सपिरियन्स लागेल, किंवा कमीत कमी त्याची शिकायची तरी तयारी असली पाहिजे की मी शिकेल 4 गोष्टी आणि नंतर मी शिकवेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, क्लिअर? येस. सो आता पुढच्या एक 10 मिनिटामध्ये, 10 ते 15 मिनिटामध्ये आपण पीपीटी, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या विषयावर मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. सोप्या भाषेत जे काही देता येईल ते. ठीक आहे. तर आतापर्यंतचं सेशन तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. मी एकदा पुन्हा रिपीट करून देतो की उद्या आपला सेशन 7ला नाहीये. उद्या आपलं सेशन असेल 11 वाजता. किती वाजता? 11 वाजता. त्याचं कारण हे आहे की ज्या ज्या लोकांनी मागच्या 5 दिवसांमध्ये सेशन मिस केलं असेल त्याचे मल्टिपल कारणं असू शकतात की सर सकाळी 7 वाजता उठता येत नाही, सर ऑफिस असते, हे असते, ते असते, XYZ जे काय आहे ते. ठीक आहे. त्या सर्व लोकांना आज मी चान्स देणार आहे की तुम्ही मागच्या 5 दिवसाच्या रेकॉर्डिंग बघा, पुढं पुढं नेऊन बघा, पटापट बघा, काय करायचं ते करा. उद्या सकाळी 11 वाजताचं सेशन तुम्ही अटेंड करा, विच इज अ लाईव्ह सेशन, जसं की ऑलवेज झाले 5 दिवस तसं. बट वी विल नॉट प्रोव्हाइड रेकॉर्डिंग ऑफ टुमॉरो सेशन. उद्याच्या सेशनची रेकॉर्डिंग कुणालाच, म्हणजे अगदी कुणालाच मिळणार नाही. तर उद्या 11 ते 12 हे आपलं, किंवा 11 ते 12:30 हे आपलं सेशन असेल. उद्या रविवार आहे, राईट. रविवार म्हटलं की काही लोक घरी असतात, काही लोक बाहेर असतात, जे काही असेल ते. ओके. तर ते मी आधी तुम्हाला सांगून देतो. तर उद्या सर्वांसाठी क्लास ओपन आहे, म्हणजे काही लोक अशी असतील की ज्यांनी मिस केलं ते पण उद्या येऊन क्लास अटेंड करू शकतात. ठीक आहे, क्लिअर? सो आता मी पुढे जातो. बघा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हा विषय तुम्ही ऐकला असेल, पण मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर नका करू. जर का तुम्हाला इझिली आणि पटापट जर का तुम्हाला तुमची पीपीटी किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर तुम्ही वापर करा कॅनवा याचा. कॅनवा माहित आहे सगळ्यांना, तुम्ही कॅनवा हे ऐकलं पण असेल, राईट. सो तुम्ही काय करा, कॅनवाचा वापर जर का तुम्ही केला तर तुम्ही विदिन 10 मिनिट्स 15 मिनिट्स तुम्ही तुमची जी पीपीटी आहे ती तयार करू शकता. आणि मेक इट सिम्पल. सिम्पल म्हणजे फार जास्त त्याच्यामध्ये काही ग्राफिक्स टाकणे किंवा फार जास्त डिझाईन टाकणे याची गरज नाही आहे. जेवढं मिनिमलिस्टिक तुमची असेल पीपीटी, मिनिमलिस्टिक याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये जेवढी सिंपल असेल तेवढी ती चांगली दिसते. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला अगदी सोपं सोपं सांगतो. canva.com नावाची एक साईट आहे ज्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. काय काय बनवल्या जाते याच्यावर? याच्यावर पोस्टर्स बनवल्या जातात, याच्यावर युट्यूबचे थंबनेल बनवल्या जातात, याच्यावर इंस्टाग्रामच्या पोस्ट, असं खूप काही काही बनवल्या जाते. याच्यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे तुमचं. याच्यावर अकाउंट कसं क्रिएट करायचं हे जर का तुम्हाला माहित नसेल तर युट्यूबवर जाऊन कोणताही एक व्हिडिओ बघून तुम्ही हे बनवू शकता. ओके.
आता ह्याच्यामध्ये अकाउंट बनवल्यानंतर तुम्ही ह्या प्रोफाईलवर येता, या डॅशबोर्डवर येता. इथे तुम्हाला प्रेझेंटेशन्स याच्यावर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशनवर क्लिक करता, प्रेझेंटेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच सारे खाली आहे ना असे ऑप्शन्स येतात. ते बघा, हे प्रेझेंटेशन 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 खूप खूप सारे ऑप्शन येतात. याच्यामधलं कुठलंही एक तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, ओपन करायचं आहे. समजा मला हे आवडलं, मी ओपन केलं. ओके, सिंपल सांगतो बघा मी आता तुम्हाला. आता तुम्हाला जो तुमचा विषय आहे, ह्या पीपीटी या विषयावर आहे ना माझं एक पर्टिक्युलर लेक्चर असते 1.5 तासाचं, की हाऊ टू क्रिएट पीपीटी. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की टोटल 28 ते 30 सेशन असतात या कोर्समध्ये. प्लस त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 50 ते 60 तासाचं मी कॉन्टेंट देतो तुम्हाला. की जसं आता एखाद्याला पीपीटी शिकायचं आहे, तर त्याचे वेगवेगळे, एखाद्याला कॅनवा शिकायचा आहे, तर कॅनवाचा एक कम्प्लीट कोर्स आहे माझा, की कॅनवा ए पासून झेड पर्यंत, म्हणजे अकाउंट कसं बनवायचं तिथून ते. तर हे सर्व गोष्टी काही 6 दिवसात सांगणं पॉसिबलच नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. ओके, तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या आयडिया देईल की कशा प्रकारे तुम्ही कॅनवा शिकू शकता, कशा प्रकारे तुम्ही फेसबुक ऍड शिकू शकता, कशा प्रकारे तुम्ही पब्लिक स्पीकिंग शिकू शकता. 6 दिवस झाले मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही कशी काय, कसं मी तुम्हाला जोडून ठेवलेलं आहे, किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल ते, ह्या सर्व गोष्टी, सेल्सच्या गोष्टी, सायकोलॉजीच्या गोष्टी, माइंडसेटच्या गोष्टी, हे सर्व काही जे आहे ते आम्ही ऍडव्हान्स कोर्समध्ये सांगतो. आणि ऑब्व्हियसली ते 6 दिवसात सांगणं पॉसिबलही नाही आहे, हे तुम्हालाही माहित आहे. ओके, की कारण की 6 तासात मी काय काय सांगू तुम्हाला. 6 महिन्याचा जो कोर्स आहे तो मी 6 तासात नाही सांगू शकत, ऑब्व्हियसली, राईट. सो मी तुम्हाला फक्त वरचं जे रिक्वायर्ड आहे आता तुम्हाला ते सांगत आहे. तर तुमचा जो काही कोर्स असेल त्याचं नाव तुम्हाला या पहिल्या स्लाइडवर लिहायचं आहे बघा. याला तुम्ही असं सिलेक्ट करून याचं नाव लिहू शकता. समजा बिझनेस ग्रोथ हा तुमचा प्रोग्राम आहे, बिझनेस ग्रोथ बूट कॅम्प असं लिहितो मी सध्या. ठीक आहे, बिझनेस ग्रोथ बूट कॅम्प हे तुम्ही पहिलं नाव लिहिलं तुमच्या प्रोडक्ट, तुमच्या जे काही तुम्ही सांगणार आहे सेशनचं नाव. त्यानंतर इथे तुम्ही तुमची माहिती वगैरे लिहू शकता. इथे राईट साईडला तुम्हाला टाकायचा असला फोटो वगैरे इथे ऍड करू शकता. ठीक आहे, आता बघा इथं प्लसचं जे चिन्ह आहे याच्यात तुम्हाला स्लाइड ऍड करत जायचे. ठीक आहे, ओके. आणि याचं एक स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर शिकवेल, म्हणजे ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकवेल मी तुम्हाला. पण इथं माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, की जे जे पॉईंट्स तुम्हाला आता टाकायचे आहेत, पीपीटीचे जे जे पॉईंट तुम्ही काढलेले आहे, तो एक एक पॉईंट इथे टाकायचा. त्यासाठी काय सिंपल आहे बघा, लेफ्ट साईडला सगळे तुम्हाला टूल्स दिलेले आहे. इथे बघा, एलिमेंट आहे, टेक्स्ट आहे, ब्रँडिंग आहे, अपलोड आहे, सर्व आहे. तुम्हाला एखादा फोटो अपलोड करायचा तर तुम्ही काय काय करायचं, या अपलोड मध्ये क्लिक करायचं. इथे फोटो अपलोड करून तुम्ही तो फोटो समजा इकडे घेऊ शकता. ठीक आहे, एक्झाम्पल आता मी अपलोड फाईल्स मध्ये क्लिक करतो. आता मला हा फोटो घ्यायचा समजा, तर मी हा घेतला इथं, आला, राईट. आता हा फोटो मी इथे घेतला, मला न्यूमरोलॉजी बद्दल बोलायचं आहे, तर हा फोटो मी इथे लावू शकतो. ओके, ठीक आहे. आता असंच जर का तुम्हाला एखादी टेक्स्ट लिहायची, टेक्स्ट काहीतरी लिहायचं आहे, तर इथे बघा हे टेक्स्ट आहे, याला मी क्लिक करतो. आणि तुम्हाला इथं पॉईंट लिहायचा आहे समजा एक, है ना, की 3 बेसिक्स टू ग्रो बिझनेस. ओके, आता बिझनेस आहे, बिझनेस बद्दल आपल्याला बोलायचं आहे. मग बिझनेसची इमेज पाहिजे, तर इथे याला इथे ठेवतो मी. एलिमेंट मध्ये जातो बघा, लेफ्ट साईडला एलिमेंट आहे, एलिमेंट मध्ये क्लिक करतो. एलिमेंट मध्ये क्लिक केलं, इथे मी लिहितो बिझनेस. बिझनेस लिहिलं, एंटर केलं. तर बिझनेस रिलेटेडच्या काही गोष्टी येतील इथे बघा. आलं का, इथे पिक्चर्स येतील काही. तुम्हाला काय दाखवायचं आहे नेमकं, तो पिक्चर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता समजा मला हे नाही दाखवायचं, मला एक्झाम्पल एखादा पिक्चर, एखादा पिक टाकायचा आहे इथे. बिझनेस बद्दल समजा हे टाकायचं मला, हे बघा केलं ऍड मी. ठीक आहे, झालं. मग आता तुम्ही 3 बेसिक्स टू ग्रो युअर बिझनेस, आता ही पीपीटी दाखवली, मग त्याच्यावर तुम्ही बोलू शकता, राईट. तर असे तुम्हाला तुमचे पॉईंट नोट डाऊन करायचे आहे. काही लोक पीपीटी मध्ये सगळ्या निबंध लिहून ठेवतात, एसे. तसं नाही करायचं बरं का. मेन मेन पॉईंट तुम्हाला पीपीटी मध्ये टाकायचे असते. ठीक आहे, की आता 3 बेसिक्स, तर नंबर 1. आता 3 बेसिक्स सांगितले. मग आता इथे दुसऱ्या स्लाइड मध्ये काय येईल, नंबर 1. मग आता इथे टेक्स्ट घ्यायची तुम्हाला, ही टेक्स्ट घेतली मी. नंबर 1 काय आहे, नंबर 1 काय आहे, सेल्स. समजा बिझनेस वाढवण्यासाठी एक मी एक्झाम्पल देतोय, काय हे मी तुम्हाला. हा, सेल्स. हा, सो मग आता सेल्सच्या रिलेटेड इमेज कोणती आहे, मग एलिमेंट्स मध्ये जायचं, इथे लिहायचं सेल्स. हे तुम्हाला ऑटोमॅटिक देईल कॅनवा. तर हे हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे की कॅनवा मध्ये पॉवर पॉइंट हे प्रेझेंटेशन जे आहे
पॉवर पॉईंटने म्हणू आपण त्याला प्रेझेंटेशन. कॅनव्हामध्ये प्रेझेंटेशन बनवणं सोपं आहे. ओके. आणि हे प्रेझेंटेशन तुम्ही पॉवर पॉईंटच्या स्वरूपात डाउनलोड सुद्धा करू शकता. तर ह्याच्यामध्ये पूर्ण तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते बनवून घ्यायचं. आता बघा सेल्स रिलेटेड हे इमेज आहे. ओके. आता अशा प्रकारे मी काय केलं, मी माझी पीपीटी बनवली, जे काही मला बनवायची आहे. समजा 10 स्लाईड, 15 स्लाईड, 20 स्लाईड हे मी बनवली. आता हे मला डाउनलोड करायची असते. हे समजलं का तुम्हाला? एवढं सोपं आहे. याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल ना तुम्हाला. हे तुम्हाला करून बघावं लागेल की कुठं एलिमेंट आहे, कुठं फोटो अपलोड होतो, कुठं टेक्स्ट आहे. हे कॅनवा आज ओपन करा आणि याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सो हे करता करता होईल तुम्हाला. 2 4 5 वेळा केलं की तुम्ही ऑटोमॅटिक शिकून जाल. आणि काही पर्टिक्युलर शिकायचं असलं ते सांगेलच मी उद्या. आता हे झालं. आता ह्याला डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. कशामध्ये? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर सिम्पल इथं शेअरचं बटन आहे उजव्या बाजूला, त्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि इथे डाउनलोडच्या खाली बघा मोअरचा ऑप्शन आहे. त्या मोअरमध्ये तुम्ही जर का स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला एका ठिकाणी दिसेल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. त्याचा अर्थ हा आहे की जे काही तुम्ही स्लाइड्स तयार कराल कॅनवामध्ये, त्या तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता. ठीक आहे. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही कॅनवामध्येच दाखवा तुमचे जे काही तुमचे लोक आहेत त्यांना, किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट मध्ये डाउनलोड करून नंतर तुम्ही दाखवा. ठीक आहे. सो हे सुद्धा माझ्या त्याच्यामध्ये शिकवतो मी कोर्समध्ये, की झूम मध्ये स्क्रीन शेअरिंग कशी करायची. आता बघा झूमवर तुम्ही मला बघत आहे, मी कशा प्रकारे हे स्क्रीन शेअरिंग करत आहे. हे सर्व आहे त्याच्यामध्ये डिटेल, कारण की मला माहित आहे की एका झिरो असलेल्या माणसाला काय काय शिकवणं गरजेचं असतं. सो इच अँड एव्हरीथिंग इज त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. पण तुम्हाला मी हे सांगतो, तर मायक्रोसॉफ्ट मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. इज इट क्लिअर एव्हरीवन? सो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पीपीटी बनवायच्या आहेत. आता ह्याच्यासाठी एक रूल पण असतो की तुमच्या पहिल्या स्लाइडवर काय असलं पाहिजे, दुसऱ्या स्लाइडवर काय असलं पाहिजे, तिसऱ्या स्लाइडवर काय असलं पाहिजे, चौथ्या स्लाइडवर काय असलं पाहिजे. पहिल्या 3 स्लाइड कशाच्या बद्दल असल्या पाहिजे, नंतरच्या शेवटच्या 10 साईड 5 साईड स्लाइड जे आहेत ते कशाच्या बद्दल असल्या पाहिजे. तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही कसं बनवणार, तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही कसं दाखवणार, या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण जेवढं आता हे जरी तुम्ही शिकले, हे जरी तुम्ही थोडा त्याचा प्रयत्न केला तरी खूप आहे. ओके. गेटिंग माय पॉइंट? एनी क्वेश्चन्स? अच्छा, पीपीटी केली आहे तुम्ही रफ. गुड, व्हेरी गुड. सुरुवात करा. माझं म्हणणं काय आहे, लेट्स ट्राय. सुरुवात तर करू शकता ना. सुरुवात करा. पीपीटी बनवायला सुरुवात करा. प्रोग्राम काय बनवणार तुम्ही त्याच्यावर विचार करा. प्रोग्राम बनवायला सुरुवात करा. ठीक आहे. ओके. तुमच्या डोक्यात किती लोक असे आहेत की ज्यांच्या डोक्यात विषय त्यांचा फिक्स आहे आणि जे एकदम बिलकुल जवळजवळ 90% तयार आहेत की येस, मुझे लॉन्च करना ही है. किती लोक असे आहेत की जे जानेवारी 2024 मध्ये त्यांचा कोर्स लॉन्च करायला अगदी रेडी आहेत. रेडी. तुमच्या डोक्यात हे पण गोष्ट असेल किंवा असायला पाहिजे की ऑब्विसली इफ यू आर लॉन्चिंग युअर कोर्स, यू नीड टू स्पेंड सम मनी. हा, तुम्हाला खर्च असेल, काहीतरी तर खर्च असेल तुम्हाला, है ना. ओके. आता इथं जे या मीटिंग मध्ये जेवढे लोक आहे ना, त्यांच्यासाठी मी एक खास विषय सांगतो. तुमचा एक अचिव्हर्स नावाचा ग्रुप बनवलेला आहे. जे लोक रेग्युलर येतात मागच्या 5 दिवसापासून, 6 दिवस, 5 6 4 दिवसापासून त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे अचिव्हर्स नावाचा. त्यामध्ये एक गुगल फॉर्म येणार आहे आज. सर्वांनी न चुकता तो गुगल फॉर्म भरायचा आहे. न चुकता, बरं का. जर का तुमच्यापैकी कोणी उद्या आलं नाही आणि त्याला जर का रेकॉर्डिंग लागली, तर मी तुमच्यापैकी 100% तुम्हाला सर्वांना मी देईल, कारण की तुम्ही जेन्युइनली येतात रोज. त्यामुळे ठीक आहे. सो एक गुगल फॉर्म तुम्हाला येणार आहे तुमच्या अचिव्हर ग्रुपमध्ये. अचिव्हरचा एक ग्रुप बनवलेला आहे ना आपण वेगळा. तर तो गुगल फॉर्म सर्वांनी कृपया भरायचा आहे न चुकता आज. ठीक आहे. आज येईल दुपारी 2 4 5 वाजता कधीतरी येईल तो गुगल फॉर्म भरायचा तुम्ही. ठीक आहे. ओके. बरेच लोक म्हणतात की मी रेडी आहे. गुड. सो बी रेडी. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे अशी एक फील्ड आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं एक नवीन करिअर चालू करू शकता. प्लस या करिअरला कुठलंच बंधन नाही आहे. आज बघा,
मी पुण्यात बसलेला आहे, तुम्ही बाकीचे लोक जे आहे ते वेगवेगळ्या शहरातून जॉईन झाले असाल असं मला वाटते. सगळे ते लोक काही पुण्याचे नाही आहे, राईट. तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या घरी आहे, तरी तुम्ही शिकू शकत आहे, मी शिकवू शकत आहे. याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी अजून काय पाहिजे आपल्याला, मला सांगा. जर का माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काही फरक पडला, तुमची लाईफ जर का चेंज झाली, तुम्ही जर का 4 पैसे कमवायला लागले, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. सो टीचिंग इज द बेस्ट प्रोफेशन. माझी आई टीचर आहे, त्यामुळे म्हणजे कुठेतरी ते एक गोष्ट होती माझ्या मध्ये, की शिकवायची, है ना. आणि बरेचसे माझे जे आधीचे स्टुडंट आहेत, त्यांनी मला एक एक काय म्हणतात त्याला, असं आपण नाव ठेवतो ना, एखादं नाव ठेवतो किंवा एखादी उपमा देतो, उपमा. ते मला हाडाचा शिक्षक असं म्हणतात. हाडाचा शिक्षक याचा अर्थ तुम्हाला माहित असेल आता, हाडाचा शिक्षक का याचा अर्थ काय आहे. कि मेरी कोशिश ये रहती है कि जो भी आए मेरे पास, उसको त्याला त्या गोष्टी किती चांगल्या प्रकारे मी देऊ शकतो, त्याला मी कसं हेल्प करू शकतो, त्याला मी कसं बनवू शकतो, ही माझा प्रयत्न असतो नेहमी. ओके. ओके संदीप जी, तुम्ही आले नव्हते का मागच्या 1-2 सेशनला? तुम्हाला ग्रुपमध्ये नाही आहे का तुम्ही? जस्ट अ मिनिट. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की उद्याचं तुमचं सेशन जे असेल ते 11 वाजता असेल. किती वाजता? 11 वाजता असेल. आज तुमच्या ऍक्शन टेकर याच्यामध्ये एक फॉर्म येणार आहे, तो फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, किती लोकांना असं वाटते ग्रुपची लिंक दिली संदीपजी, जॉईन करून घ्या. जेन्युइनली सांगा मला, काही घेणं देणं नाही त्या बाकीच्या गोष्टीचं. 5 दिवस तुम्ही शिकले, उद्याही तुम्ही या, शिका, आणि नंतर तुम्ही नाही पण प्रोग्राम जॉईन केला तरी काही हे नाही. पण मला खरोखर सांगा की तुम्हाला काय वाटते की ज्या व्यक्तीने हा 5-6 दिवसाचा सेशन मिस केला असेल, त्याने काय मिस केलं, काय वाटते तुम्हाला? मला तरी जेन्युइनली असं वाटते की ज्याने हा 6 दिवसाचा सेशन मिस केला फक्त हा विचार करून की यार 6व्या दिवशी हा माणूस काहीतरी विकेल आपल्याला, काहीतरी सांगेल आपल्याला, कुठला तरी कोर्स घ्यायला लावेल, हे सांगून जर का एखाद्याने हा 6 दिवसाचा सेशन मिस केला असेल, तर त्याने किती मोठी चुकी केली, खरं सांगा मला तुम्ही. काय वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? 6 दिवसामध्ये भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या, तुम्हाला माहित आहे का? ज्या लोकांना कोचिंगचा क सुद्धा माहित नसेल त्यांना भरपूर गोष्टी समजल्या. जे लोक कम्प्लिटली न्यू आहेत, काही महिला आहेत आपल्यासोबत, गृहिणी आहेत, त्यांनाही खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की अरे असं असतं काही, राईट. सो जे लोक आले नाही, दे हॅव मिस्ड लॉट ऑफ थिंग्स. आणि मला तुम्हाला सांगू का, माझा एक्सपिरियन्स आहे हा मागच्या 3.5-4 वर्षाचा, की लोक रेकॉर्डिंग बघत नाही बरं का. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो, आता नाही ते बंद केलेलं आहे मी. जे व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे ना, त्याच्यावर व्ह्यूज किती आहे माहिती आहे तुम्हाला? 30, 35, एका याच्यावर 5, एका याच्यावर 10. याचा अर्थ विचार करा तुम्ही, किती लोक बघत आहेत तो व्हिडिओ. नाही नाही देखते लोक, मुझे पता है. समजलं का? तुमच्या लाईफ मध्ये चेंज किंवा तुमचे आयुष्य तेव्हाच बदलते जेव्हा ती बदलण्याची वेळ आली असेल. नाही तर तुमच्या समोर 10 जरी अपॉर्च्युनिटी आल्या ना, तुम्ही ती घेऊच शकत नाही. तुम्हाला समोरून द्यायसाठी जरी एखादा व्यक्ती तयार असला ना, तुम्ही ते घेऊच शकणार नाही, क्योंकि वो टाइम ही नाही आहे तुम्हाला लाईफ में. याच्याबद्दल एक खूप छान स्टोरी सांगतो मी तुम्हाला, इफ तुम्ही जर का तुम्हाला इच्छा असेल ऐकायची. मिलिंद सर, मी झूमचा कोर्स दिलेला आहे तुम्हाला एक, फ्री मध्ये. ते आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या झूमच्या कोर्समध्ये, ठीक आहे. येस. ओके. सो आता एक गोष्ट आहे का फार महत्वाची, की जोपर्यंत आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट येणार आहे हे डिसाइडेड नसते, तोपर्यंत ती गोष्ट येत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, किती लोक या गोष्टीवर विश्वास करतात? जे तुम्ही आता 6 दिवस शिकले ना, 6 दिवस शिकले, जे लोक दररोज आले 6 दिवस, उद्या जे लोक येतील दररोज, त्यांच्या पण आयुष्यात जर का ते असेल की त्यांना कोच
बनायचं आहे किंवा त्या कोचिंगच्या याच्यात त्यांना जायचं आहे, तरच ते जाऊ शकतील. लक्षात घ्या माझी गोष्ट. माझा एक मित्र आहे, तो 3 वर्ष झाले स्ट्रगल करत होता. मित्र म्हणजे असं मुंह बोला मित्र, मुंह बोला दोस्त होता है ना, वैसा है वो. बहुत सारे कोचेस के पास गया, पैसा खर्च किया, कर ही नहीं पा रहा था, क्योंकि उसकी जिंदगी में वो था ही नहीं चीज की उसको कोच बनना है. त्याने माझा प्रोग्राम जॉईन केला, असं नाही म्हणत मी की माझा प्रोग्राम जॉईन केला म्हणून तो झाला नाही. ही राईट वेळ होती त्याच्या लाईफ मधली, की जेव्हा त्याच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होईल कोचिंग मधून. त्यांनी 20 ते 22 दिवसामध्ये त्यांनी त्याची पहिली अर्निंग केली ऑनलाईन पद्धती. माझा कोर्स त्याने 1 डिसेंबरला जॉईन केला, ह्याच वर्षी, आता ह्या महिन्यातली गोष्ट करत आहे. 2-3 साल से स्ट्रगल कर रहा था. सगळं येते त्याला. त्याला फेसबुक ऍड येते, त्याला फनल्स माहित आहे, त्याला सेलिंग माहित आहे, सगळं माहित आहे त्याला. आता मी एक तुम्हाला खूप भयंकर इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, ती गोष्ट समजून घ्या. ही जर गोष्ट तुम्ही समजली तर तुम्हाला ह्या गोष्टीचा रिअलायझेशन होईल की तुम्ही तोपर्यंत एखादी गोष्ट अचीव करू शकत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या भाग्यात नसेल. लक्षात ठेवा माझी गोष्ट. एक माणूस असतो, तो माणूस भगवान विष्णू जे आहे त्यांचा फार मोठा भक्त असतो. ओके. तो त्यांचं नेहमी त्यांचं नाव घेतो, नेहमी त्यांच्या मंदिरामध्ये जातो, खूप मोठा त्यांचा भक्त असतो तो. पण त्याची परिस्थिती फार वाईट असते. तो गरीब असतो, शेतकरी असतो आणि गरीब असतो तो. तर भगवान विष्णूच्या ज्या पत्नी आहेत आणि भगवान विष्णू जे आहेत, हे एक दिवस असे बसलेले असतात आणि त्यांच्या पत्नी त्यांना विचारतात की अहो, हा तुमचा एवढा मोठा भक्त आहे, हा तुमची एवढी पूजा अर्चना करतो, मग हा गरीब का आहे? तुम्ही याला असं काही देत का नाही की ज्याच्या माध्यमातून हा श्रीमंत होईल, हा मोठा होईल, हा चांगलं आयुष्य जगू शकेल? भगवान श्री विष्णू त्यांच्या पत्नीला म्हणतात की अगं जाऊ दे, तुला नाही माहित. तरी ते इन्सिस्ट करते, पुन्हा विचारते की नाही नाही, मला आज तुम्ही सांगाच की काय आहे असं, तुम्ही त्याला का नाही देत? एवढा चांगला माणूस आहे, एवढी तुमची भक्ती करतो, वगैरे 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 XYZ. तर भगवान श्री विष्णू तिला म्हणतात की अगं तो मूर्ख आहे. काय आहे? तो मूर्ख आहे, पहिली गोष्ट. म्हणे का बरं, का बरं असं का का म्हणता तुम्ही? तर ते म्हणतात की तुला बघायचं आहे का? तो म्हणे हो, मला बघायचं आहे. तो म्हणे आज तुम्ही त्याला एक काम करा. भगवान विष्णूच्या पत्नी त्यांना म्हणतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला काहीतरी द्या आज. म्हणजे त्याला असं काहीतरी द्या की तो श्रीमंत झाला पाहिजे. तर विष्णू म्हणतात की अहो अगं, त्याच्या नशिबात नाही आहे, ते त्याच्या भाग्यात नाही आहे, आणि जोपर्यंत त्याच्या भाग्यात नाही तोपर्यंत त्याला ते मिळणार नाही. तो काहीतरी मूर्खपणा करेल. तर त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे लागते की नाही नाही, तुम्ही आज त्याला द्यास, माझ्या समोर द्या. तर हा व्यक्ती त्यावेळी शेतात असतो. शेतामध्ये हा व्यक्ती असतो त्यावेळेस, तो जो जो शेतकरी आहे तो. आणि विष्णू आणि त्यांची पत्नी वरून त्याला बघत असतात. तर त्यांच्या पत्नी म्हणतात की एक काम करा, हे एक पोतं आहे, पोतं. पोतं माहिती आहे ना तुम्हाला? पोतं असते, गव्हाचं पोतं वगैरे, तसं पोतं. त्या पोत्यामध्ये सगळे हिरे वगैरे सगळे टाकतात त्याच्यामध्ये, सोनं चांदी सगळं टाकतात त्याच्यामध्ये, आणि हे पोतं त्याच्या समोर फेकून द्या असं म्हणते. म्हणजे तो ते घेईल आणि तो श्रीमंत होईल आणि तो एक चांगलं आयुष्य जगू शकेल. भगवान विष्णू म्हणतात की अगं नको करू, त्याच्या नशिबात नाही आहे, आणि तो तसाही मूर्ख आहे, त्याला समजत नाही की संधीचा फायदा कसा करावा. तो नाही करणार ते, मला माहित आहे. तो खूप चांगला आहे माणूस, पण त्याला समजत नाही की फायदा कसा करावा स्वतःचा, किंवा त्याच्या नशिबात जोपर्यंत त्या गोष्टी नाही त्याला त्या मिळणार पण नाही. तर तरी त्यांच्या पत्नी म्हणतात की नाही नाही, आज त्याला तुम्हाला करावंच लागेल, द्यावंच लागेल. तर ते काय करतात, ते पोतं जे आहे ते वरून असं फेकून देतात त्याच्या समोर. म्हणजे तो घरी चालला असतो शेतामधून, तर तो ज्या रस्त्याने घरी चालला असतो त्याच्या 20 फूट 25 फूट समोर ते पोतं ते टाकून देतात. म्हणजे त्याला जाता जाता ते दिसेल आणि तो ते उचलेल किंवा बघेल आणि मग तो ते घरी नेईल, असा त्यांचा अंदाज असतो. आता बघा, मी का बरं असं म्हटलं की एखादी गोष्ट जर का तुमच्या भाग्यात नसेल तर ते तुम्हाला कधीच भेटणार नाही. विश्वास करा या गोष्टीवर. ओके. तर काय होते, मी तुम्हाला माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स पण सांगेल याच्यानंतर.
तर काय होते की तो घरी चालला असतो, काठी वगैरे असते त्याच्या अशी खांद्यावर, आणि तो असा विचार करत चालला असतो, आणि समोर 15 फुटावर असं एक पोतं पडलेलं आहे ज्याच्यामध्ये करोडो अब्ज रुपयाचे सोनं, नाणं, चांदी आहे, सर्व आहे. याचे लाईफ चेंज होऊन जाईल अशी गोष्ट त्याच्या समोर आहे. 15 फुटाच्या समोर हा विचार करत चालला असतो. वरून विष्णू आणि त्यांची पत्नी बघत असतात. अचानक याच्या डोक्यात काय येते माहिती आहे का? जसा हा 5 फुटावर येतो त्या पोत्यापासून, याच्या डोक्यात काय येते माहिती आहे का? याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. काय त्याच्या डोक्यात माहिती? अरे आंधळे लोक कसे चालत असतील बरं? ते कसे काय, त्यांचा रस्ता त्यांना कसा काय दिसत असेल बरं? लेट्स ट्राय. एकदा मी प्रयत्न करून बघ. आणि बरोबर ते पोत्याच्या 5 फूट अंतरावर आल्यावर हा काय करतो? डोळे लावून चालण्याचा प्रयत्न करतो. आणि चालतो, आणि त्या पोत्याला याचा पाय लागतो, आणि हा त्या पोत्याला अशी लाथ मारून देतो. अरे काय कुणी टाकलं रे मधात हे? आणि पुन्हा पुढे जातो, आणि 2 फूट गेल्यावर डोळे उघडतो. अरे बापरे, किती कठीण आहे बरं आंधळ होऊन चालणं, असं म्हणतो, आणि ते काठी खांद्यावर घेऊन घरी चालला जातो. वर जे भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी बसलेली आहे ना, ते हसतात. विष्णू हसतात की बघितलं का, तुला सांगितलं ना तो मूर्ख आहे म्हणून. म्हणून मी त्याला काही देऊ शकत नाही. माझी तर फार द्यायची इच्छा आहे, पण त्याला घेताच येत नाही, कारण त्याच्या भाग्यातच नाही आहे ते. दिस इज व्हॉट इज आय एम टेलिंग यू गाइज, लिसन टू मी वेरी वेरी केयरफुली. लास्ट 5 दिनों में मैंने बहुत कुछ देने की कोशिश की. 160 लोग ग्रुप में है, देख लेना. आए कितने लोग? 15 या 20 या ज्यादा से ज्यादा 22. क्यों? उनके ही नसीब में था वो. इट इज ऑल डिसाइडेड. आप कुछ नहीं कर रहे हो, मैं कुछ नहीं कर रहा हूं, हे सर्व काही फिक्स आहे. मी जेव्हा ऍड लावली, तुम्हाला मी कालच्या की परवाच्या सेशन मध्ये सांगितलं होतं, मी ऍड लावली तेव्हा नेमकं काय झालं माहितीये का बरं 160 लोक आहेत त्या ग्रुपमध्ये, का बरं 500 नाहीये? नेमकं 4 दिवस ती ऍड बंद होती. म्हणजे ऍड चालू होती, पण तो नंबर जो होता, जे ऑफिशियल जो नंबर आहे आमचा, तो माझ्याकडे नसतो. तो ऑफिशियल नंबर आहे, त्याच्यावरून जे व्हॉट्सअप जे चालू असते, तुम्हाला जे मेसेज आले होते ना, तो नंबरच ब्लॉक झाला होता. माझा एक टीम मेंबर, त्याचं लक्ष नाही त्याच्याकडे. 4 दिवस त्याच्यातच गेले आमचे. पैसे फेसबुकवर डेली चालू होते 2,000, आणि ते 4 दिवसाचे 8,000 वेस्ट झाले. कुछ नहीं हो सकता, क्या करे. या महिन्यात कदाचित 17, 18, 20 लोकांना शिकायचं असेल माझ्याकडून या 6 दिवसाच्या क्लासमध्ये. त्यामुळे मी सांगतो की तुम्ही ओढून नाही आणू शकत एखादी गोष्ट, समजलं का? ती जर का असेल, तुमच्या प्रारब्धात जर का ती असेल, तरच ती तुम्हाला भेटणार. गेटिंग माय पॉइंट? आता मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला एक माझं. मी 2011 पासून ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. 2011 पासून मी ट्रेनिंग देतो, मी ट्रेनिंग करतो. पण 2011 ते 2016 मला 1 रुपयाची इन्कम नाही झाली होती. किती? 1 रुपयाने कमवला. पण मला 2010-11 पासूनच हे वाटायचं की मला एक ट्रेनर व्हायचं आहे, कोच व्हायचं आहे, ट्रेनर व्हायचं आहे, कोच व्हायचं आहे. ओके. 16 पर्यंत मी 1 रुपयाने कमवला. 16 मध्ये मी थोडेसे पैसे कमवले ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये, कारण तेव्हा ऑनलाईन नव्हतं, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घ्यायचो. 16 मध्ये मी थोडेसे पैसे कमवले. 17 मध्ये मी कम्प्लिटली झिरो झालो. कम्प्लिटली झिरो. ओके. मी जॉब पण करायचो 2011 पासून. मी जॉब पण करायचो, ट्रेनिंग्स पण द्यायचो. जॉब पण करायचो, ट्रेनिंग. पूर्ण ट्रेनिंग्सवर डिपेंड नव्हती, कारण ट्रेनिंग मधून मला तेवढा पैसाच मिळत नव्हता. 17 मध्ये झिरो झालो. 18 मध्ये पण मी झिरोच होतो. 19 पर्यंत मी झिरोच होतो. 17, 18, 19 मी जॉब करून कसा तरी माझा उदरनिर्वाह चालवत होतो. पण डोक्यामध्ये हे होतंच की मला ट्रेनर व्हायचं आहे, कोच व्हायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. महाराष्ट्रात प्रोग्राम करू, हे करू, ते करू. फायनली 2020 मध्ये ती संधी आली. मी एक प्लॅन बनवला होता, त्याचा फोटो आहे माझ्याकडे, अजूनही आहे. एक बोर्डवर मी लिहिलं होतं की मी महाराष्ट्रातल्या 12 सिटीज मध्ये जाऊन प्रोग्राम करेल. 12 महिन्यामध्ये 12 सिटीज मध्ये जाऊन प्रोग्राम करेल. आणि मार्च 2000 हा प्लॅन बनला होता जानेवारी 2020 मध्ये. त्याचा फोटो आहे माझ्याकडे, विथ प्रूफ बोलतोय बरं का मी.
हा पर्सनल प्लॅन सांगतोय मी माझा. म्हणजे मी हे सांगत आहे की जोपर्यंत तुमच्या प्रारब्धात एखादी गोष्ट नाही तोपर्यंत तुम्ही ते मिळवू शकत नाही किंवा ती गोष्ट येत नाही. 12 सिटीचे नाव लिहिलं. बारामती, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, पुणे, मुंबई असे 12 सिटीचे नाव लिहिले. जानेवारीमध्ये हा प्लॅन झाला 2020. मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. जानेवारीत प्लॅन झाला, मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. पण देवाची कृपा बघा, की मी ऑफलाईन नाही जाऊ शकलो त्या गावांमध्ये. पण त्या प्रत्येक गावातले स्टुडंट माझ्याकडे आहेत आज. मी कसा गेलो त्या गावांमध्ये? ऑनलाईन गेलो. कारण ऑनलाईन फेसबुक ऍड केली, मग ते लोक शिकायला आले. आणि आज माझ्याकडे प्रत्येक जे गावं लिहिली होती मी, त्या प्रत्येक गावातले स्टुडंट आहे माझ्याकडे आज. 5,500 लोकांना शिकवलं मी लॉकडाऊन मध्ये. सो दिस इज व्हॉट इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. मला जे वाटत होतं की मी एक ट्रेनर झालो पाहिजे, हे या 3 वर्षात झालं. मी जॉब सोडला, मी 100% याच्यामध्येच आलो. मी आणखी 2 कंपन्या चालू केल्या याच्या व्यतिरिक्त. पब्लिकेशन हाऊस पण आहे आमचं, मीडिया कंपनी आहे. आता नवीन एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालू केली. कसं झालं हे? तेव्हा का नाही झालं हे? 2011 पासून तर 17 पर्यंत, 18 पर्यंत, 19 पर्यंत एफर्ट्स तर चालू होते तेव्हाही. इंटेन्शन तर तेच होतं तेव्हा की लोकांना हेल्प करायचे. वो सही टाइम नहीं आया था. समझ रहे हो आप मेरी बात? गेटिंग माय पॉइंट. जोपर्यंत ती वेळ येणार नाही तोपर्यंत काही नाही होणार. प्रयत्न करत राहा. आपण असं नका करू की बाबा नाही तर मग प्रयत्न तुमचे चालू ठेवावे लागतील तुम्हाला. मी जर का प्रयत्न सोडले असते की अरे यार नाही होता मेरे से यार, नहीं मैं नहीं बन पाऊंगा ट्रेनर, तर कदाचित मी इथेही नसतो आलो मग. असं मला वाटते, हा. तुम्ही सर्व लोक कदाचित माझ्यापेक्षा मोठे काही लोक इथं असतील वयाने, अनुभवाने. ओके. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे तुमच्यासोबत फक्त. तुमचे एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव, तुमचं वय कदाचित माझ्यापेक्षा जास्त असेल. तुम्ही जास्त गोष्टी पण बघितल्या असतील. पण यू कॅन अंडरस्टँड दिस, राईट? ओके. सो आज इथं आपण थांबूया. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी 5 दिवस स्पेंड करून. आय होप तुम्ही पण खूप साऱ्या गोष्टी शिकल्या असतील. उद्या आपला क्लास हा 11 वाजता असणार आहे. सकाळी 11 ते 12 आपला क्लास असणार आहे. उद्या आपला शेवटचा दिवस आहे. उद्या मी तुम्हाला हे सुद्धा सांगेल की हाऊ यू कॅन कनेक्ट विथ मी. ओके. पुढचे 6 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्ही माझ्याशी कसे कनेक्ट होऊ शकता. त्याचं काय स्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकाल, त्याची काय फीज असेल. त्याच्यासाठी डेफिनेटली इंटरव्ह्यू होणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यू कुणाला घेतले जाणार नाही. कारण जर का तुम्ही अगदी बेसिकमध्ये आहात तर मला तुमच्यावर फार एफर्ट्स करावे लागणार आहेत. ठीक आहे. तर त्या पद्धतीने ते सर्व काही राहील. ओके. सो त्याच्याबद्दल आपण उद्या बोलू. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर. बाय बाय. गुड डे. हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. तुमचा एक्सपिरियन्स जो पण आहे तो ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.